तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं आजच्या या चर्चेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती चर्चा करतोय. आणि गणित भाग 2 चे बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे आतापर्यंतचे इम्पॉर्टंट 2 मार्काचे प्रश्न आपण बघणार आहोत. या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण एका लेक्चरमध्ये आपण 1 मार्काचे प्रश्न बघितले होते. आता 2 मार्काच्या प्रश्नांवरती चर्चा करूयात मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, आपण जे आज 2 मार्कांचे प्रश्न बघणार आहोत, ते सगळे प्रश्न नीट तुम्ही समजून घ्या. कारण याच्यातलेच बरेचसे प्रश्न रिपीट होणार परीक्षेला. याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे आताची चर्चा एकदम इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळी व्हिडिओ, सगळे लेक्चर तुम्ही पूर्ण बघा. 1 तासभर चर्चा असेल. पण लई महत्त्वाची बघा. तर सुरुवात आपण करूयात मार्च 2025 पासून. भावांनो, मार्च 2025 च्या बोर्डाच्या परीक्षेला नेमके कोणते प्रश्न आले होते ते बघा. पहिली गोष्ट, प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे, त्याच्यामध्ये सगळे 2 मार्काचे प्रश्न असतात. लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये असतो ए आणि बी. ए 4 मार्काला आणि बी 8 मार्काला. 4 आणि 8 12 मार्काचा प्रश्न. ए मध्ये कसं असतं, तुम्हाला 3 प्रश्न दिले असतात आणि त्या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न म्हणजे अशा 2 ॲक्टिव्हिटी पूर्ण कराव्या लागतात. आणि प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या बी मध्ये तुम्हाला 5 2 मार्काचे प्रश्न दिले जातील आणि त्या 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. तर अशा प्रकारे 8 आणि 4 हा प्रश्न 20 मार्क, 8 आणि 4 12 मार्काचा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला या प्रश्नावरती थोडीशी चर्चा करायची आहे. तर चला झटकन पटकन पुढे जाऊयात. आता हा बघा पहिला प्रश्न. बाळांनो, हा जो प्रश्न आहे लय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला एक परीक्षा आड एक येतच राहतो आणि बऱ्याचदा येत राहतो. यावर्षी पण येऊ शकतं. काय दिलंय, की x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. आलेख काढायचा आहे कुणाचा? x अधिक 2y बरोबर 4 चा. आणि ही सारणी पूर्ण करायची. x बरोबर -2 असताना y बरोबर किती हे काढायचंय आणि y बरोबर 1 असताना x बरोबर किती हे काढायचंय. तर पहिलं बघा, x बरोबर जर का -2 आहे भावा, माझ्याकडे जर का x बरोबर -2 आहे, तर मला y बरोबर किती हे मला काढायचंय. आता हे काढण्यासाठी कसं काढायचं बाबा? x बरोबर -2 तर y बरोबर किती हे काढण्यासाठी तुम्हाला या समीकरणाचा वापर करायचा. जे आहे x अधिक 2y बरोबर 4. भावा, आता तू काय जास्त टेन्शन घेऊ नको. तुला फक्त एकच काम करायचंय. एक्सच्या जागेवर काय लिहायचंय? -2 लिहायचंय. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं -2. मग एक्सच्या जागेवर लिहिलं -2 अधिक 2y बरोबर 4 आपल्या जागेवर जसेच्या तसे. त्याला काय धक्का नाही, बुक्का नाही, काय नाही दिला. मला y ची किंमत काढायची. 2y ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. 4 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. -2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम? -2 वजा आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवा. त्याला म्हण भावा तू जा पलीकडं. हां, वजा आहे पलीकडे गेला +2 झाले. मग 2y आपल्या जागेवर, 4 आणि 2 6 झाले. y ला म्हणायचं तो इथंच थांब. 6 ला म्हणायचं तो जाऊ नको लांब. 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, 2 भागिले झाला आणि y बरोबर बेत्रिक 6 झाला. y ची किंमत आली 3. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जर आपल्याकडे x बरोबर -2 असेल, तर y बरोबर किती येते? 3 येते. म्हणजे माझ्याकडे इथं -2 आणि 3 अशा पद्धतीने मला हे एक या ठिकाणी बिंदू मिळेल. मग अशा पद्धतीने तुम्हाला ही सारणी पूर्ण करायची आहे. आता दुसरीकडे जर तुम्ही बघितलं या ठिकाणी, जर नीट दुसरा जर आपण विचार केला, की y बरोबर 1 असताना x बरोबर किती येईल? हा दुसरा प्रश्न आहे. जर y बरोबर 1 आहे, तर भावा x बरोबर किती? समीकरण कुठलं बाबा ह्यालाच उचलायचंय. याच समीकरणाचा वापर करायचा आहे. x अधिक 2y बरोबर 4. इथं लिहायचं x अधिक 2y बरोबर 4. आता एक काम करायचं. हा जो x आहे ना, त्याला म्हणायचं भावा तू इथंच थांब कारण तुझीच किंमत काढायची. ओके. 2 आपल्या जाग्यावर आणि y ची किंमत 1 आहे. बरोबर 4 पण आपल्या जाग्यावर. x आपल्या जाग्यावर अधिक 2 एके 2 बरोबर 4 आपल्या जाग्यावर. ओके. x ला म्हणायचं तू इथंच थांब. 4 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. मग 2 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले. 2 वजा झाले. मग या ठिकाणचे इथे लिहायचं -2. x बरोबर 4तून 2 गेले 2. म्हणजे x बरोबर 2, y बरोबर 1 असताना x ची किंमत आपल्याकडे येते 2. ओके, लक्षात घ्या. मग आता मला सांगा इथं काय लिहायचं? 2 आणि 1. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता.
मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात घ्या, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इथे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे त्या प्रश्नामध्ये. हा प्रश्न दरवर्षी 2 मार्काला येतो. याच्यामध्ये इथं समीकरण बदलेल. x अधिक 2y बरोबर 4 च्या ऐवजी 2x अधिक y बरोबर 4 असं पण येऊ शकतं. समीकरण बदलेल, आतल्या किमती बदलतील, परंतु प्रश्न असाच राहील. या प्रश्नाकडे जरा नीट बघायचंय. या प्रकारचा प्रश्न आपल्याला 2 मार्काला येत राहतो. आता भावा पुढचा प्रश्न बघू. बघा, आ हा 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 मैं कौन हूँ पहचानो जरा तुम. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. भावा मी एक वर्ग समीकरण आहे, बरोबर. मी एक वर्ग समीकरण आहे आणि माझं सामान्य रूप काय असतं? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असतं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतं. लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय की माझी मुळे 5 व 12 आहेत. बघा वर्ग समीकरणाची मुळे अल्फा बरोबर 5 आणि बीटा बरोबर जर का मला 12 दिलं असेल तर मला काय करायचंय? वर्ग समीकरण तयार करायचंय. माझ्या मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती? 5 अधिक 12, 12 आणि 5 झाले 17. माझ्या मुळांची बेरीज 17 आहे, बरोबर. माझ्या मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा 5 गुणिले 12, 12 7 84 आहे. मग इथं लिहायचं 84. आणि माझे वर्ग समीकरण काय आहे? आता याचं वर्ग समीकरण काय असणार आहे? भावा वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. मग हे सूत्र जे आहे त्याच्यात किमती टाकल्या तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती बाबा? 17 आहे. मग इथे लिहायचं 17 आणि हा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती? 84 आहे. इथं लिहिलं 84 बरोबर 0. म्हणजे तुम्हाला इथं काय लिहायचं आहे? एक्स वर्ग वजा 17x अधिक 84 हे झालं वर्ग समीकरण. हा ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न आहे. थोडासा वेगळा प्रश्न होता, परंतु अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. हा जो प्रश्न आहे ऍक्टिव्हिटी बेस मध्ये पण येतो किंवा कधी कधी नुसतं सांगितलं जाईल एका वर्ग समीकरणाची मुळे 5 व 12 आहे असे वर्ग समीकरण तयार करा. तर ते वर्ग समीकरण अशा पद्धतीने आपल्याला तयार करता आलं पाहिजे. ओके, तर आता पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. जग्गा मग्गा पुढचा प्रश्न बघा. पुष्पा 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 नाम समझ के फायर समझा क्या? फ्लावर समझा क्या? फ्लावर नाही, फायर हूं मैं. ओके, बघा या ठिकाणी पुष्पमालाने काय केलं? तो पुष्प होता, तो ती पुष्प होता. आता हा पुष्पमाला आहे. पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 4 रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर मिळतील हे काढण्यासाठी खालची कृती पूर्ण करा. भावा दर्शनी किंमत किती आहे? 24,000 रुपये गुंतवल्याने 20 रुपये दर्शनी किंमत. दर्शनी किंमत आहे 20 रुपये. चौथ्या धड्यातला प्रश्न आहे. आणि अधिमूल्य दिले 4 रुपये. भावा दर्शनी किंमत 20 रुपये, अधिमूल्य 4 रुपये म्हणजे बाजार भाव जो तो वाढलाय. अधिमूल्य म्हणजे 4 रुपये वाढलेले आहेत. 4 रुपये काय झालेत? वाढलेत. झपक्यान 4 रुपये वाढलेत शेअरची किंमत. मग शेअरचा बाजारभाव म्हणजे दर्शनी किंमत अधिक हे अधिमूल्य. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य या ठिकाणी झालं. ओके, आता दर्शनी किंमत आहे 20 रुपये, अधिमूल्य आहे 4 रुपये. 20 अधिक 4 24 रुपये हा झाला तुमचा बाजारभाव. आता मला काय काढायचंय? शेअर्सची संख्या. शेअर्सची संख्या म्हणजे एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक किती? 24,000 भागिले बाजारभाव आलाय 24 रुपये. 24,000ला 24 ने भाग लावला 24 एक्के 24 म्हणजे 1,000 शेअर्स. किती शेअर झाले? 1,000 शेअर झालं. अशा पद्धतीने मित्रांनो इथे 4च बॉक्स दिले जातात. किती? 4 बॉक्स. 1 बॉक्स, 2 बॉक्स, 3 बॉक्स आणि 4 बॉक्स. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. मग या 4 बॉक्सचे किती झाले? अर्धा 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 झाले 2 मार्क. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये खालील समीकरण सोडवा. भावा असा प्रश्न येऊ शकतो. हे समीकरण मला सोडवायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न विचारला होता. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी. कोणतेही 4 प्रश्न सोडवा. इथे तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात भावांनो आणि या 5 पैकी 4 प्रश्न आपल्याला सोडवायला लागतात. आता या ठिकाणी बघा मला 2 समीकरण येतील. लिहा मस्तपैकी. पहिलं आहे एक्स अधिक वाय बरोबर 3. त्याला म्हणायचं भावा तू 1 नंबर समीकरण, तुझं नाव ठेवलं आम्ही. ओके, आता दुसरं समीकरण काय बाबा? 3x
वाजा 2y बरोबर 4. समीकरण नंबर 2. 1 नंबर आणि 2 नंबर. 2 समीकरण लिहिली. एकाला म्हणलं 1 नंबर, एकाला म्हणलं 2 नंबर. आता यांना सोडवायचंय. भावांनो, सोडवा म्हटल्यावर तुम्हाला जर क्रेमरची पद्धत वापरायची असेल तर ती वापरा, किंवा चलाचा सहगुणक समान करायचा तर तो चलाचा सहगुणक समान करून वापरा. काय प्रॉब्लेम नाही. आपण चलाचा सहगुणक समान करू. बघा, एक्सचा सहगुणक खाली 3 आहे, वर काहीच नाही. वर एक्सच्या बाजूला काहीच नाही. काहीच नाही म्हणजे कोण असतो? 1 असतो. कारण जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. त्याच्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे. ओके. म्हणजे खाली 3 आहे, वरती 1 आहे. म्हणजे चलाचा सहगुणक समान नाही. वायचा खाली 2 आणि वरती 1 आहे. वायचा पण समान नाहीये. मग कुणाचा तरी समान करावा लागेल. मग सर कोणाचा समान करू? एक्सचा करू का वायचा करू? भावा तू कुणाचाही कर. मला काय प्रॉब्लेम नाही. पेपर तपासणाऱ्या मास्तरला काय प्रॉब्लेम नाही. बोर्डाला काय प्रॉब्लेम नाही. कुणालाच काय प्रॉब्लेम नाही. आपण वायचा समान करू चला. वायचा समान करण्यासाठी खाली 2y वर पण 2y आले पाहिजे. मग वायला कितीने गुणायचं? 2 ने गुणायचं. पण एकट्या वायला 2 ने गुणलं की या दोघांना राग येतो ना भावा. मग काय करायचं? सगळ्या समीकरण 1 ला 2 ने गुणून टाकायचं. मग इथं समीकरण 1 ला 2 ने गुणू. इमानदारीत लिहायचं समीकरण 1 ला 2 ने गुणू आणि 1 ला 2 ने गुणून काय येतंय बघा. 2 गुणिले x 2x अधिक 2 गुणिले y 2y बरोबर. बेत्रिक 6 याला म्हणायचं समीकरण नंबर 3. भावा आता तुझ्याकडे समीकरण नंबर 3 आलेलं आहे. आता 1 ला विसरा आणि जो काही धिंगाणा घालायचा आहे तो 2 आणि 3 चाच घाला. आता दोघांमध्ये बघा अधिक 2y वजा 2 वजा 2y अधिक 2y 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 समान आहे. म्हणजे हे दोघ जण कट होऊ शकतात भावांनो. या दोघांना मला कट करायचंय. मग त्यासाठी या दोन समीकरणांची काय करावी लागेल? बेरीज. कारण एका ठिकाणी वजा आहे, एका ठिकाणी अधिक आहे. म्हणजे दोघांची मला बेरीज करावी लागेल. मग या ठिकाणी मी म्हणतो समीकरण 2 अधिक समीकरण 3 करू. 2 आणि 3 यांची बेरीज करून टाकू. समीकरण 2 काय? 3x वजा 2y बरोबर 4. मग इथं लिहायचं उचलून. 3x वजा 2y बरोबर 4 आणि अधिक पुढचं समीकरण आहे 2x अधिक 2y बरोबर 6. इथं लिहायचं 2x अधिक 2y बरोबर 6. बेरीज करा. 3 आणि 2 झाले 5x अधिक 2y वजा 2y कटाप. चिमणी उडाली, कावळा उडाला, 2y पण उडाले, फुर्रकन उडून गेले. बरोबर 6 आणि 4 झाले 10. आपल्याला x ची किंमत काढायची बाबा. x ला म्हणायचं तू इथंच थांब. 10 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 5 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. मग 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले झाला. मग इथे लिहायचं भागिले 5. x बरोबर 5 दुने 10. x बरोबर किती आलं? 2 आलं. आता मला y ची किंमत काढायची. y ची किंमत काढण्यासाठी काय करायचं? x बरोबर 2 ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, नाहीतर या 3 मध्ये ठेवा. कुठं पण ठेवा. मला जरा समीकरण 1 बरं वाटतंय. 1 कडे बघितल्यावर जरा बरं वाटतंय. लय गार वाटतंय. मग आपण काय करू? x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आणि तसं इथे लिहायचं x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ओके भावा. आता समीकरण 1 काय आहे? x अधिक y बरोबर 3 आहे. मग इथे लिहायचं x अधिक y बरोबर 3. x ची किंमत किती आहे? 2. मग x च्या जागेवर लिहायचं 2 अधिक y बरोबर 3. y ला म्हणायचं तू इथंच थांब. 3 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा 2 झालं. आणि आपल्याकडं y बरोबर 3तून 2 गेला 1 राहिला. म्हणजे मला y बरोबर 1 आलं आणि x बरोबर 2 आलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. मी थोडासा बाजूला होतोय. हा प्रश्न जर का तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, जबरदस्त प्रश्न आहे. बरीच मुलं या ठिकाणी उत्तरं सोडवतात. एकदम चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. या ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं लिहितायत. स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतायत. चॅट बॉक्समध्ये उत्तरं लिहितायत. त्यामुळं चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. अभ्यास करा, पास व्हाल. ओके. बघा, आता पुढचा प्रश्न भाऊ खतरनाक विषय. तुम्हाला मी सांगतो अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. दरवर्षी 101% विचारला जाणारा प्रश्न आहे. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा यावर प्रश्न विचारला जातो 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 आणि जातोच. तर अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं याचा मित्रांनो तुम्ही जरा नीट विचार करा. काय करायचं आता? या वर्ग समीकरणाला अवयव पद्धतीने सोडवताना सगळ्यात पहिली गोष्ट, शेवटी कोण आहे? 13. तेरा क्या हाल होगा कालिया, सरदार मैंने आपका नमक खाया है, अब गोली खा.
भावा एक काम करायचं, हे जे 13 आणि यम वर्गच्या बाजूला काय नाही म्हणजे एक असतो. 13 एक्के 13. 13 एक्के 13ला म्हणायचं, 13 तू जरा बाजूला ये, तेरे पास में देखता है. 13 कुछ को गडबड है. या 13ला बाजूला घ्यायचं आणि बाजूला घेऊन 13चे अवयव पाडायचे. कसे? 13 एक्के 13, 13 एक्के 13 एवढेच अवयव पडतील. याच्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे मला एकच जोडी मिळाली ती म्हणजे 13 यम आणि 1 यम. भावा मला काय करायचं आता? बेरीज 14 पाहिजे. बघा दोघांची बेरीज 14 येते. म्हणून आपण 13 एम आणि 1 एम घेतला. बेरीज 14 आहे आणि दोघांना चिन्ह कुठली द्यायची? इथं अधिक आहे म्हणून दोघांना अधिकची चिन्ह देऊन टाकायची. इथं जर वजा असतं तर मी दोघांना वजाची चिन्ह दिली असती. मग इथं 13 आणि 13. मग आता इथं काय करायचं? यम वर्ग आपल्या जागेवर जसा तसा अधिक 14 यमला काढायचा. त्याला म्हणायचं भावा तुझं काम झालंय, तू आता इथून निघून जा. मध्ये आहे ना तू आता निघून जा. आणि त्या 14 यमला काढून त्याच्या जागेवर अधिक 13 यम अधिक यम आणि असं हे लिहायचं आणि बरोबर 13 आपल्या जागेवर बरोबर 0. समजला विषय? 14 यमला काढलं, त्याच्या जागेवर 13 यम अधिक यम लिहिलं. आता काय होतंय बघा. आता हे दोघ जण आणि हे दोघ जण या दोन जोड्या बांधल्यात. याच्यातून बाबा कॉमन काढ. काय निघत असेल ते कॉमन काढ. या दोघांमधून यम कॉमन निघन. यमला म्हणायचं ये जरा बाहेर तुझ्याकडे बघतो. यम वर्ग मधला यम बाहेर फक्त यम राहिला. अधिक 13 यम मधून यम आला बाहेर 13 राहिले. अधिक यम अधिक 13. बाबा या दोघांमधून काय कॉमन निघल? सर आलं इथं काहीच कॉमन निघत नाही. लय मोठा विषय झालाय. गंभीर समस्या झालेली आहे. या दोघांमधून काहीच कॉमन नाही निघत. आता काय करायचं? आता टाळकं फिरलं ना भावात आपलं. मग टेन्शन घ्यायचं नाही. एक फक्त विचारायचं. डोळे बंद करून देवाचं नामस्मरण करायचं आणि विचारायचं, जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है? भावा जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. मग काय कॉमन नसत निघत तर एक कॉमन काढायचा भावा. मग इथं एक कॉमन काढला. कंसामध्ये यम अधिक 13 जसंच्या तसं. ओके 0 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी यम अधिक 13 यम अधिक 13 2 वेळा आहे. भावा डबल प्रसाद देऊ नका. एकदाच प्रसाद द्या संपून जाईल. मग यम अधिक 13ला एकदाच लिहायचं. भावा मी तुला एकदाच लिहितो आणि दुसऱ्या कंसात यम अधिक 1 लिहून टाकायचं. म्हणजे इथं यम अधिक 13 कॉमन काढतो. बरोबर 0. आता आपल्या भावाची दोन उत्तरं येतील. यम अधिक 13 बरोबर 0 आणि पलीकडं यम अधिक 1 बरोबर 0. यम बरोबर अधिक 13 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 13 झाले. यम बरोबर अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 1 झाले. ओंबट स्वाहा. उत्तराला चौकटी करून टाका. अशा पद्धतीने अवयव पद्धतीने वर्ग समीकरण आपण सोडवू शकतो. ओके. आता जाऊया थोडस पुढं. हा त्याच्या अगोदर हे गणित जर का तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता मित्रांनो. अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट बोर्डाच्या परीक्षेला येणारीच गणित आपण बघतोय. टाइमपास गणित आपण अजिबात बघत नाही. जी काही गणित बघणार ती सगळी इम्पॉर्टंटच आहेत. त्याच्यामुळे नीट व्यवस्थित मन लावून ही गणित बघून घ्यायची आहे. चला आता पुढे जाऊयात. चला बघा एका अंकगणिती श्रेणीचे आ हा 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 हे जे गणित ना माझ्या मित्रांनो अतिशय काळजाने ऐका, कानाने ऐका, डोळ्याने बघा आणि मेंदूमध्ये साठवून ठेवा. कारण 101% भावा तुला या पद्धतीचं गणित येतं म्हणजे येतच. अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. अंकगणिती श्रेणीचे 20वे पद काढा. अंकगणिती श्रेणीचे 24वे पद काढा. भावा कुठलं तरी पद काढायला प्रश्न येतोच. त्यामुळे या प्रश्नाकडे नीट प्रेमाने बघायचं. कसं बघायचं? प्रेमाने 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 याच्याकडे प्रेमाने बघा. आणि पहिली गोष्ट कितवंही पद काढायला सांगितलं जाऊ दे. सगळ्यात पहिली येडी. येडीची किंमत माहिती पाहिजे. येडी म्हणजे डोक्याने येडी नाही. ए आणि डी. एडी. मला सांगा ए कोण आहे इथं? ये ए क्या बोलती तू? कुछ नाही बोलती. अभ्यास कर भावा. तर ए बरोबर किती येणार आहे? जो पहिला असतो तो ये. पहिला नंबर ए. एबीसीडी मध्ये पहिला ए असतो म्हणजे पहिलं पद ए. आणि डी म्हणजे काय? साधारण फरक. 13तून 7 गेले 6. 19तून 13 गेले 6. 25तून 19 गेले 6. याचा अर्थ भावा तुझ्याकडे डी बरोबर किती आलं? 6. आणि 19वे पद काढायचंय म्हणजे टी 19 मला काढायचंय. याचा अर्थ एन बरोबर मला 19 घ्यायचंय. समजला विषय? काय समजले तुले? गणिताचा मास्तर म्हणते मले एकदम विषय सोप्पा असते. त्यामुळे टेन्शन नाही घेते. बघा या ठिकाणी लक्षात घ्या टीएनचं सूत्र वापरा. टन 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 टारा आहा. टीएनचं सूत्र वापरा. टीएनचं सूत्र काय असतं?
ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. भावा या सूत्राला तू कर चौकट. सूत्र, घराचा दरवाजा, घराची खिडकी, सूत्र आणि उत्तर यांना जर चौकटी असल्या की बघायला लय छान वाटतं. आता याच्यात टाकून देतो किमती. मला काढायचंय T19. Tn च्या जागेवर लिहा 19. ए ची किंमत आहे 7. हम 7 आहे. संध्याकाळी जेवायला वरण भात आहे. n वजा 1. भावा n ची किंमत 19 आहे. कारण T19 काढतोय. म्हणून 19 वजा 1 गुणिले डी किती? डी ची किंमत 6 आहे. 6 लिहिली. 7 आपल्या जाग्यावर. पहिला कंसाच्या आतमधला विषय क्लिअर करून टाका. 19तून 1 गेले 18 राहिले आणि गुणिले 6. 7 अधिक 18 स किती? 8 स 48 चे 8 हातच्याला आले 4. बघा 8 स 48 4 हातच्याला 4. 6 1 6 4 10 108. 108 आणि 7 झाले 115. T19 बरोबर भावा तुझ्याकडे आलं 115. तुम्हाला सांगतो हे गणित, या प्रकारचं गणित तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला हमखास येतं. ही अंकगणिती श्रेणी बदलेल. ही अंकगणिती श्रेणी बदलेल आणि T19 च्या ऐवजी T20 25 26 काही पण विचारलं जाईल. पण एनवे पद काढायला प्रश्न 100% विचारला जातो. या प्रश्नाची तयारी अतिशय मनापासून करायचे. हा प्रश्न एकदम हृदयापासून, काळजापासून तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. ओके मित्रांनो, चला जाऊयात पुढे. पुढचा विषय काय आपल्याकडं? चौथा प्रश्न. हा बघा भावा, हा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलाय. एक शेअर 2000 रुपये बाजार भावात विकला. भावा बाजार भाव जोरात होता 66. बाजार भाव किती होता? रुपये 2000 मात्र. बाजार भाव होता 2000 रुपये. यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली. मग दलाली किती? दलाली बरोबर आपल्याकडे आहे 0.5% दलाली आहे. ओके, तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? आपल्या भावड्याने तो शेअर विकून टाकला, फुकून टाकला, च्या मारी बटर खारी. ओके, त्याने विकून टाकला. गणितपेक्षा भूमिती बरे. आता मला सांगा, बाजार भाव 2000 रुपये, दलाली 5%. आता आपण काय करू? दलाली 5% ना, तर ती दलाली काढू. दलालीचा दर 5%. मग आपण दलाली काढू. आपल्या 2000 रुपयावरती आपली दलाली किती? 0.5%. 0.5% बरोबर. 2000 वर दलाली 0.5%. याचा अर्थ काय? 2000 गुणिले 0.5 भागिले 100. ओके, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. किती आलं? 20 गुणिले 0.5 बरोबर. आता 20 पंचे झाले 100. एक घर सोडून पॉइंट म्हणजे किती रुपये आले? रुपये 10. दलाली किती रुपये आली? 10 रुपये. आता बघा, शेअर विकून मिळणारी रक्कम काढायची. नीट समजून घ्या विषय काय. शेअर विकून मिळणारी रक्कम, फुकून मिळणारी रक्कम, विकून मिळणारी रक्कम, शेअर विकून मिळणारी रक्कम. आता ती रक्कम किती आहे बघा, या ठिकाणी समजून घ्या. कसा विषय की बाजार भाव 2000 रुपये होता. दलाली 0.5% होती आणि ती दलाली 2000 रुपयावर 0.5% 10 रुपये आले. आता मला काय करायचं? शेअर विकणार आहे. आपला हा बाळ्या शेअर विकणार आहे 2000 रुपयाला. भावाने शेअर विकला 2000 रुपये. 2000 रुपये आपल्या खिशात आले. काय झाला विषय? भावड्याने 2000 रुपयाला शेअर विकला. 2000 रुपये खिशामध्ये आले, पण त्या 2000 रुपयामधून त्याला दलाली 10 रुपये द्यायला लागणार आहे. 2000 रुपयामधून दलाली दिली, मग किती राहिले? 10 रुपये त्याला द्यावे लागणार आहे दलालीला. म्हणजे मग विकून मिळणारी रक्कम किती? बाजारभाव वजा दलाली. इथे लिहायचं बाजार भाव वजा दलाली. ओके, दलाली. म्हणजे ज्यावेळेस भावड्याने शेअर विकला तेव्हा त्याला 2000 रुपये मिळाले, पण त्या मिळालेल्या 2000 रुपयामधून त्याला 10 रुपये दलाली द्यावी लागणार आहे. मग आपल्याकडे किती आले? रुपये 1990 मात्र. अशा पद्धतीने मित्रांनो शेअर विकून मिळणारी रक्कम. आणि जर विकत घेतला असता तर त्याला विकत घेतले असताना 2000 रुपये द्यावे लागले असते आणि दलाली पण द्यावी लागली असते. जर विकत घेतला असता तर तो 2010 ला पडला असता. एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. शेअरची विक्री किंमत म्हणजे काय? बाजारभाव वजा दलाली. आणि शेअरची खरेदी किंमत म्हणजे बाजारभाव अधिक दलाली. हे सूत्र नीट मनामध्ये बिंबवून ठेवा. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, यातला शेवटचा प्रश्न होता. बघा भावांनो, हा विषय गंभीर आहे, लय भारी, हात भारी, लात भारी, प्रश्न सगळ्यात भारी. काही विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ तासामध्ये दिलाय आणि विद्यार्थी यांची वारंवारता सारणी दिलेली आहे. तर आपल्याला काय सांगितलंय की मध्य काढायचंय. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिल्यात तुम्हाला. बघा, इथं सगळ्या गोष्टी दिल्यात. आपल्याला काय करायचं या ठिकाणी?
आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं एफ आय एक्स आय यांची बेरीज करायची. या समेशन एफ आय एक्स आय आपल्याला इथं काढायचं. काय करायचं? पहिली गोष्ट समेशन एफ आय काढा. समेशन एफ आय. बघा इथं आपण काढू खाली. आता मला इथं लिहायला जागा नाही. समेशन एफ आय. एफ आय म्हणजे या सगळ्यांची बेरीज. किती आली? बघा 8 आणि 14 झाले 22. बरोबर ना? 8 आणि 14 झाले 22. 22 आणि 18 झाले 40, 50 आणि 60. एकूण किती आलं बाबा? 60. एकदा परत बघा. 10 आणि 10 20. 20 आणि 18 38. 38 आणि 14 किती? 39, 40, 41, 42. 42 आणि 10 52 आणि 8 60 झाले. ओके. आता इथं समेशन एफ आय एक्स आहे बघा. समेशन एफ आय आणि एक्स आय. या सगळ्यांची टोटल किती झाली बघा. 8 आणि 42 आपल्याकडे किती झाले बाबा? 50. 50 आणि 90 झाले 50 आणि 90 140 झाले. 140 आणि 70 झाले 210. 210 आणि 90 झाले आपल्याकडे 300. मग या ठिकाणी इथे लिहून टाका 300. परत बघा 90 आणि 70 90 आणि 70 झाले 160. 160 आणि 90 झाले आपल्याकडे 250. 250 आणि बाबा हे दोन्ही मिळून आले 50 300 झाले. म्हणजे समेशन एफ आय एक्स आहे 300. समेशन एफ आय बरोबर 60. ही टोटल काढली. आता मला काढायचं आहे मध्य. सरळ पद्धतीने मध्य काढायचं सूत्र असतं समेशन एफ आय गुणिले एक्स आय भागिले समेशन एफ आय. मित्रा मला सांग तू समेशन एफ आय एक्स आय किती? 300 आहे. मग इथं लिहून टाकायचं 300 आणि भागिले समेशन एफ आय किती आहे? 60 आहे. मग इथं लिहायचं 60. बघा 6 35 म्हणजे 5 तास या ठिकाणी उत्तर आलं. तास लिहायला विसरू नका. मध्य जो आहे तो वेळेचा मध्य आहे म्हणून तास आलं. 5 तास उत्तर आलं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडू शकतो. तर मार्च 2025 ची प्रश्नपत्रिका बघितली. आता पुढे जाऊ. बघा ही एक प्रश्नपत्रिका झाली. या एका प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आले होते 2 मार्काचे बघितले. आता पुढची प्रश्नपत्रिका. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये डिटेलमध्ये घेतलं. पुढच्या प्रश्नपत्रिका जरा सुसाट जाऊयात. बघा हा प्रश्न जरा नीट बघा. मित्रांनो या प्रश्नात मला काय दिले? जर 0 आणि 2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालची कृती पूर्ण करा. भावड्या बघा 0 आणि 2 ही उकल आहे म्हणजे x ची किंमत 0 y ची किंमत 2. 0 आणि 2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल आहे. म्हणून आपण काय करणार? x बरोबर 0 घेणार आणि y बरोबर 2 घेणार. कारण पहिला x चा निर्देशक असतो आणि दुसरा y चा. झालं एकदम सोपं मित्रांनो. इथं 0 लिहिलं, इथं 2 लिहिलं, 1 मार्क फिक्स झाले. पुढे बघा. मग याचा अर्थ मला काय करायचंय की या समीकरणामध्ये x च्या जागेवरती मला 0 लिहायचंय आणि y च्या जागेवर मला 2 लिहायचंय. बाकी काहीच करायचं नाही. म्हणून 2 गुणिले x च्या जागेवर मी लिहिणार 0 आणि 3 गुणिले y च्या जागेवर 2 आहे बरोबर k. आता 2 गुणिले 0 किती? 0 अधिक 6 बरोबर k. 0 अधिक 6 किती झाले? 6. म्हणजे k ची किंमत तुमच्याकडे आली 6. इतका सोपा प्रश्न होता मित्रांनो. तुम्हाला 4 बॉक्स पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला मार्क कसे मिळतात हे आपण समजून घ्या. इथे तुम्हाला 1 मार्क मिळेल कारण हा बॉक्स आणि हा बॉक्स, या बॉक्सचे तुम्हाला अर्धा मार्क मिळतील, या बॉक्सचे अर्धा मार्क मिळतील, असे तुम्हाला 2 मार्क मिळतील. हे 2 मार्क आपल्या हातातले आहेत. हे 2 मार्क अजिबात सोडायचे नाहीत. ओके. आता जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघा. इथे आपल्याला एक समीकरण दिले बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं मागे सुद्धा हा प्रश्न विचारला होता की वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करा. हा प्रश्न हमखास विचारला जातो. बघा इथं काय दिलंय? जर 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती करा. समजा अल्फा बरोबर 2 आणि बीटा बरोबर 5 ही वर्ग समीकरणाची मुळे. एक मूळ असतं अल्फा, दुसरं मूळ असतं बीटा. आता वर्ग समीकरणाचं सूत्र काय बाबा या ठिकाणी? हे बघा वर्ग समीकरण तयार करायचं हे सूत्र असतं एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा. आता या सूत्रात भावा तू फक्त किमती टाक. बघा एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा अल्फाची किंमत या ठिकाणी किती? 2 आहे. अल्फाच्या जागेवर 2 लिहिलंय आणि बीटाची किंमत 5 आहे म्हणजे मला बीटाच्या जागेवर 5 लिहिणं आहे. बरोबर? अधिक अल्फा गुणिले बीटा. अल्फाच्या जागेवर मला 2 लिहायचं आहे आणि बीटाच्या जागेवर ऑलरेडी 5 लिहिलेले आहेत. आता एक्स वर्ग 2 आणि 5 किती झाले? 7 वजा 7x आणि बे पंचे 10. मित्रा झालं तुझं उत्तर. एकदम सोपा प्रश्न. याच्यासारखा सोपा प्रश्न दुसरा कुठलाच नाहीये. इथल्या इथं उत्तर आहे. तर इथे तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी इथं होता की 2 नाणी एकाच वेळी फेकली. भावा लक्षात घ्या 2 नाणी एकाच वेळी फेकणे
या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना ए व बी संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. घटना ए आहे कमीत कमी एक छापा मिळणे आणि घटना बी आहे एकही छाप न मिळणे. सगळ्यात पहिली गोष्ट, दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश काय मिळतो? दोन नाणी जर मी एकाच वेळी फेकली तर मला नमुना अवकाश मिळतो एच एच, एच टी, टी एच आणि टी टी हा नमुना अवकाश मिळतो. तर याच्यामध्ये बघा, इथं काय आलं पाहिजे? एच एच आलं पाहिजे. एच एच राहिला. टी एच आहे, एच टी आहे. एच टी आणि टी एच आहे. राहिला काय बाबा? टी टी. हे लिहिलं. इथं अर्धा आणि अर्धा 1 मार्क मिळाला. आता पुढची घटना काय? कमीत कमी एक छापा मिळणे. भावा तुला सांगू का? कमीत कमी एक छापा म्हणजे एक तरी छापा पाहिजे. एकाच्या खाली शून्य नकोय. शून्य छापा नकोय. 2 चालतील. ज्यावेळेस कमीत कमीचा प्रश्न येतो ना मित्रांनो, त्यावेळेस त्या एकाच्या खाली नाही जायचं, शून्य नाही चालणार. तुम्हाला 2 छापा असले तरी चालतील. ओके. आता समजा मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण. तुम्हाला मुंबईपासून पुण्यापर्यंत जायचंय. मुंबईपासून पुण्यापर्यंत जायचं ट्रेनने आणि समजा ट्रेनचं तिकीट तुमच्याकडे ₹100. म्हणजे याचा अर्थ तुमच्या खिशात कमीत कमी ₹100 पाहिजेत. तुमच्याकडे ₹90 असतील तर तुम्ही जाऊ शकता, नाही जाऊ शकत. कारण तुम्हाला तिकीट नाही मिळणार. ₹80 असतील तर नाही जाऊ शकत. ₹50 असेल तरी तुम्ही तिकीट काढू शकत नाही. ₹99 असले तरी तुम्हाला तिकीट मिळणार नाही कारण तिकिटाची किंमत ₹100. म्हणजे कमीत कमी तुमच्याकडे ₹100 पाहिजेत. त्या 100 पेक्षा कमी पैसे तुमच्याकडे नकोय. ओके. पण जर तुमच्याकडे ₹110 असेल तर तुम्ही जाऊ शकताय. हो, जाऊ शकतो. ₹110 असेल तर चालेल. कारण ₹100 तिकीट काढेल, ₹10 खाऊ खाईल. जर तुमच्याकडे ₹200 असले तरी तुम्ही जाऊ शकताय. ₹500 असले तरी जाऊ शकताय. 1000 असले तरी जाऊ शकताय. ₹1,00,000 असले तरी जाऊ शकताय. पैशाच्या गोणीच्या गोणी घेऊन गेलात तरी जाऊ शकताय. म्हणजे तुम्हाला 100च्या खाली नकोय, 100च्या वरती चालेल. म्हणजे इथं कमीत कमी एक छापा म्हटलंय, तर कमीत कमी एक म्हणजे 1च्या खाली नकोय. 1 चालेल, पण 1च्या खाली नकोय, 1च्या वरती चालतील. मग इथं 2 छापा चालतील, 1 छापा चालेल, 1 छापा चालेल, 0 छापा चालणार नाही. म्हणजे माझ्याकडे काय आलं पाहिजे? एच-एच, एच-टी, टी-एच. तर या ठिकाणी एच-एच घेतला आपण आणि इथे एच-टी आणि टी-एच. आता तिसरा आहे छाप न मिळणे. छापाच नकोय. कुठल्या ठिकाणी छापा नाहीये, तर टी-टी या ठिकाणी छापा नाहीये. म्हणजे मला टी आणि टी हे उत्तर मिळेल. अशा पद्धतीने अर्धा, 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 अर्धा असे 4 असे तुम्हाला 4 अर्धा म्हणजे 2 मार्क फिक्स होतील. ठीक आहे. तर मित्रांनो हा संभाव्यता प्रकरणातला प्रश्न होता. थोडासा वेगळा होता, परंतु इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊयात. चला पुढचा प्रश्न बघा. आहाहा! हा प्रश्न प्रश्न क्रमांक बी जो आहे. बी मध्ये जर का भावांनो आपण बघितलं, बी मध्ये विषय कसा आहे जरा नीट समजून घ्या. बी मध्ये कसं आहे, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. किती सोडवायचे? 4 सोडवायचे. त्याच्यातला पहिला आहे, चौकोन एबीसीडी हा आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून एक्स अधिक बी वाय अधिक सी या स्वरूपात एक सामायिक समीकरण तयार करा. भावा लक्षात घे. या ठिकाणी जर या ठिकाणी हा आयत असेल तर आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? एकरूप असतात. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. त्यामुळे आपण करू AB बरोबर BC. AB आणि BC एकरूप आहे. AB आणि DC. AB आणि DC एकरूप आहे. मग इथे लिहायचं DC बरोबर AB. DC बरोबर AB लिहा, AB बरोबर DC लिहा. काही फरक पडत नाही. आयताच्या समोरासमोरील बाजू. मग DC किती? 4x वजा y आणि AB किती? 2x अधिक y अधिक 8. DCच्या जागेवर लिहा 4x वजा y आणि एबीच्या जागेवर लिहा 2x अधिक y अधिक 8. आता समीकरण तयार करताना पहिला x मग y आणि पलीकडं स्थिर संख्या. 4x ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. 4x च्या जागेवर x पाहिजे. तो 2x बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे. त्याला इकडं बोलवायचा. पलीकडे अधिक आहे. इकडे आले वजा 2x झाले. त्याच्यानंतर वजा y आपल्या जागेवर. अधिक y ला इकडं आणा. इकडे आले वजा y झाले आणि बरोबर 8 आपल्या जागेवर. 4 मधून 2 गेले, 2x राहिले. इथं वजा वजा अधिक झाले. y आणि y वजा 2y झाले आणि बरोबर 8 राहिले. सगळ्यांना 2 ने भागा. बे एक्के बे वजा बे एक्के बे आणि बे चौक 8 x वजा y बरोबर 4. हे एक समीकरण मिळालं. दुसरं समीकरण बघा एडी बरोबर बीसी. दुसरं समीकरण इथं आतमध्येच घेतो. आपल्याला माहिती आहे एडी आणि बीसी या दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे बीसी बरोबर एडी म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला चालेल. ठीक आहे. आता मला सांगा बीसी किती? x अधिक 4 आहे. आणि बरोबर एडी किती? 2y आहे. आपण काय करू? 2y ला इकडे घेऊ. x आपल्या जागेवर अधिक 2y इकडे आले वजा 2y अधिक 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4 x वजा 2y बरोबर वजा 4. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही 2 समीकरणं फक्त तयार करायची आहेत. बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचा नाहीये. फक्त भावा तुला 2 समीकरणं तयार करायची आहेत. बाकी काहीच टेन्शन नाही. चला पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न बघू. सोपा आहे.
पुढचा प्रश्न बघा. आहा, मगाशी बघितलं होतं मित्रा, वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. मगाशी सांगितले डबल आलं. दरवर्षी हा प्रश्न येतो. त्यामुळे अवयव पद्धत समजून घ्या. शेवटी 20 आहेत. 20ला न्यायचं पलीकडे, भावा थांब तुझे अवयव पाडतो. हा, आता 20चे अवयव कसे? 20 एके 20, 10 दुने 20, 5 चोक 20. हे झाले 3 अवयव. आता याच्यातून एक जोडी निवडायचे. कोणती जोडी निवडायची? 20च्या अगोदर काय चिन्ह आहे? वजा. वजाबाकी किती पाहिजे? 1 पाहिजे. मग वजाबाकी 1 कोणाची येते? 5तून 4 गेले 1. मग या ठिकाणी 5x आणि 4x ही जोडी मला मिळाली. आता या जोडीला चिन्ह द्यायचे. दोघांची वजाबाकी होणार, म्हणजे दोघांना भिन्न चिन्ह आहे. वजाबाकी केव्हा होते? ज्यावेळेस एखाद्या संख्येला अधिक चिन्ह असेल आणि दुसरीला वजा असेल, तर या दोघांची वजाबाकी होणार आहे. म्हणजे या दोघांमध्ये मला एकाला अधिक चिन्ह द्यायचंय आणि एकाला वजा द्यायचंय. तर कोणाला अधिक द्यायचं आणि कोणाला वजा द्यायचं, हा खूप मोठा प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर कसं शोधायचं सांगतो. आता या मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं? जे या एक्सच्या अगोदर येते. एक्सच्या अगोदर अधिक आहे, मोठ्या संख्येला अधिक दिलं आणि उरलेलं वजा चिन्ह लहान संख्येला दिलं. जर इथं वजा असतं तर मोठ्या संख्येला वजा आणि छोट्या संख्येला अधिक दिलं असतं. ठीक आहे. मग आता आपण एक काम करू. हे एक्स जो आहे त्याला काढू आणि त्याच्या जागेवर 5x वजा 4x लिहू. मग इथं लिहायचं एक्स वर्ग अधिक 5x, एक्स वर्ग अधिक 5x वजा 4x आणि हे वजा 20 बरोबर 0 झालं. आता याच्यानंतर हे दोघं आणि हे दोघं यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमध्ये x कॉमन दिसतोय. मग ते x ला कॉमन काढा. या बाबा बाजूला x ला कॉमन काढलं. x वर्गाचा x राहिला. 5x मधून x बाहेर, फक्त 5 राहिले. आता या दोघांमधून वजा. बघा या दोघांमधून काय कॉमन निघल? सर इथं जसं x कॉमन दिसत होता तसा मला इथं काय दिसत नाही. मग इथं काय कॉमन काढायचं माहितीये का? 4 आणि 20 कुणाच्या पाड्यात येतात? 4 आणि 20 4च्या पाड्यात येतात. मग या ठिकाणी आपण 4ला कॉमन काढू आणि कंसात 4 बाहेर आले, फक्त राहिले x. वजाचं झालं अधिक, कारण कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलतं. आणि 4 25 म्हणून 5 बरोबर 0. मित्रांनो एक लक्षात घ्यायचं, जे या कंसामध्ये येतील x अधिक 5 तेच x अधिक 5 पुढच्या कंसात आले पाहिजे. नाही आलं तर समजायचं आपलं उत्तर चुकलं. आता बघा x अधिक 5 2 वेळा आहे, त्यांना एकदाच लिहायचं. डबल प्रसाद नाही द्यायचा मित्रांनो. डबल प्रसाद दिला आणि प्रसाद संपला तर गडबड होऊन जाईल. मग या ठिकाणी दोघांना एकदाच लिहिलं आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 4 लिहिलं. इथं लिहायचं x वजा 4 बरोबर 0. मग x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0 येईल. ओके. आपण x ला इथंच ठेवू. अधिक 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 5 झाले. x बरोबर वजा 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 4 झाले. अशा पद्धतीने मित्रांनो आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवू शकतो. मगाशी सुद्धा आपण एक गणित बघितलं होतं आणि आता डबल आपण हे गणित बघितलेलं आहे अवयव पद्धतीचं. ठीक आहे. पण जितक्या वेळा येईल तितक्या वेळा मी प्रयत्न करणार सोडून दाखवण्याचा. आता बघा भावा, परत डबल हा प्रश्नाला आत्ता मगाशी बघितला होता की नव्हता? हा प्रश्न रिपीट झाला. मगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा 19वे पदच काढायचं होतं. हाच प्रश्न होता. हा प्रश्न परत रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे मी घेत नाही. आत्ताच बघितला होता. बघा म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न जसाच्या तसा रिपीट होतो. त्याच्यामुळे आज आपण जी काही गणितं बघू त्यातले बरेचसे प्रश्न जसेच्या तसे बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होणार आहे. हा प्रश्न 2 वेळा आला. ओके, झाला. पुढचा प्रश्न बघा. आता बघा पत्त्यांचा विषय. हा, पत्ते लय भारी, हात भारी, लाज भारी, आमच्या हातातले पत्ते लय भारी. बघा मित्रांनो, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला, एकदम गॅम्ब्युलर सारखा 60-60-60-60 एक पत्ता काढला, तर तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. भावा एकूण पत्ते किती असतात? या बाबतीत लय हुशार आपली पोरं. एकूण पत्ते असतात सर 52. एकूण पत्ते 52 असतात, म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 52. एखादा भावड्या म्हणन, सर अरे ते जोकर पण असतात ना 2. भावा त्या जोकरला नाही घ्यायचं. जोकरला घेऊ नका, आपल्या आयुष्याचा जोकर होऊन जाईल. उत्तर चुकेल. आता घटना काय बघा. मला कुठल्या घटनेची संभाव्यता काढायची त्या घटनेला ये म्हणा. ये बाई ये, घटना ये. बघा, चित्रयुक्त असणे. तो पत्ता चित्रयुक्त असणे. घटना काय? तो पत्ता चित्रयुक्त असणे. म्हणजे त्याच्यावर चित्र पाहिजे बाबा. मग इथं लिहायचंय मिळणारा पत्ता, मिळणारा पत्ता, मिळालेला पत्ता, मिळालेला पत्ता किंवा काढलेला पत्ता, काढलेला पत्ता, काढलेला पत्ता मामाचा असणे. नाही, चित्रयुक्त असणे. चित्रयुक्त असणे. मित्रा, चित्रयुक्त पत्ते कुठले असतात रे बाबा? काढलेला पत्ता चित्रयुक्त म्हणजे त्याच्यावर चित्र पाहिजे. भावड्या चित्रयुक्त पत्ते कुठले? असे कुठले पत्ते आहेत की ज्याच्यावर चित्र असते?
बघा चित्रयुक्त पत्ते कुठले असतात? बघा 3 चित्रयुक्त पत्ते. एक असतो गुलाम, गुलामच्या ह्याच्यावर चित्र असतं. दुसरा असतो राणी, राणी चित्रयुक्त असते आणि तिसरा असतं राजा. हे 3 पत्ते मित्रांनो चित्रयुक्त असतात. बरोबर? किती पत्ते असतात? 3 पत्ते चित्रयुक्त. मग 3 इस्पिकचे चित्रयुक्त पत्ते, 3 बदामचे चित्रयुक्त पत्ते, 3 चौकटचे आणि 3 किलवरचे एकूण किती झाले? 12 पत्ते चित्रयुक्त. बरोबर ना? राजा, राणी आणि आपल्याकडं गुलाम चित्रयुक्त असतात. मग 3 पत्ते चित्रयुक्त आहेत. मग 3 तुमचे इस्पिकचे, 3 किलावरचे, 3 चौकटचे आणि 3 बाबा तुमच्याकडं इस्पिक, किलावर, चौकट आणि बदामचे 3 असे 12 पत्ते चित्रयुक्त असतात. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे आलं 12. आता भावा याची संभाव्यता काढायची. संभाव्यता काढायचं सूत्र काय? पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. भावा नंबर ऑफ ए किती? 12. मग नंबर ऑफ ए च्या जागेवर लिहायचं 12 आणि नंबर ऑफ एस किती? 52. इथं लिहायचं 52. 12 आणि 52 कितीच्या पाड्यात येतात? बघा 2च्या. बघा किंवा 4ने भाग लावा. 4 त्रिक 12 आणि 52ला जर 4ने भाग लावला 13 चौक 52 म्हणजे 3. 13/3 हे आपलं उत्तर येणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. चौथा प्रश्न होता. सोपा होता. ओके. पुढचा प्रश्न बघा. बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, की इथं आपल्याला खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीत दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून वरच्या मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करायची. आता इथं संचित वारंवारता सारणी तयार करायची मित्रांनो, एकदम सोपा विषय आहे. संचित वारंवारता सारणी इथं लिहायचं वरच्या मर्यादेपेक्षा वर्ग मर्यादेपेक्षा कमी कमी संचित वारंवारता संचित वारंवारता ओके. वारंवारता अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. संचित वारंवारता वरच्या मर्यादेपेक्षा कमी. आता इथे बघा वारंवारता दिली 150, 500 आणि 300. वरच्या पेक्षा कमी म्हटलंय. बघा मग पेक्षा कमी असताना काय करायचं? पहिला 150 ला इथे चिटकून द्यायचं. पहिला 150 जशाच्या तसा लिहून टाकायचा. लिहिला. त्याच्यानंतर काय करायचं? हे 150 अधिक हे 500 करायचे. 150 अधिक 500 किती झाले? 150 अधिक 500 किती झालं बाबा? या ठिकाणी झाले 650. ओके. त्याच्यानंतर 650 ला इथं लिहून टाकायचं आणि 650 अधिक हे 300 करायचं. 650 अधिक 300 किती झाले? 950. आणि नंतर मग 950 ला इथं लिहायचं. 950 अधिक हे 50 करायचं. 950 अधिक 50 किती झाले? 1000. अशा प्रकारे मित्रांनो लय सोपा भाग आहे. आपल्याला वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता या ठिकाणी आपल्याला इथे लिहायची होती. मग आपण काय केलं? पहिले 150 इथे लिहिले. त्याच्यानंतर 150 अधिक हे 500 650 झाले. मग 650 ला लिहिलं. 650 अधिक हे 300 950 झाले. मग 950 ला इथं लिहिलं. 950 अधिक हे 50 1000 झाले. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकतात. आता पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आता पुढची आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघून घेऊयात. जवळपास 2 प्रश्नपत्रिका बघितल्या. जास्तीत जास्त मित्रांनो मी जास्तीत जास्त मित्रांनो आपण ओके जास्तीत जास्त प्रश्न आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. कारण खूप इम्पॉर्टंट रिव्हिजन चालू आहे. 2 मार्काचे सगळे प्रश्न कव्हर झाले पाहिजेत. कुठलाच प्रश्न राहिला पाहिजे नाही. आता जुलै 2025 च्या बोर्डाच्या परीक्षेत नेमके कुठले प्रश्न विचारले होते ते आपण बघूयात. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे भावा तिसरं पद. या बघा हा थोडासा वेगळा प्रश्न आला होता, की x वर्ग अधिक 8x वजा 48 हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. बघा या ठिकाणी x वर्ग अधिक 8x वजा 48. मग x वर्ग अधिक 8x अधिक 16 हे तिसरं पद इथे टाकलं डायरेक्ट. मग तिसरं पद यांनी 16 काढले. मग आपण काय करतो? अधिक 16 आणि वजा 16 करतो. हा प्रश्न मी पटापट सांगतो कारण मी नंतर याच्यावर डिटेल मध्ये बोलणार आहे. झालं. त्याच्यानंतर इथे x अधिक 4चा वर्ग घेतलाय. म्हणजे याला काय घेतलंय? कंसात घेतलंय. x च्या वर्गाचं वर्गमूळ x, 8x चं चिन्ह अधिक आणि 16चं वर्गमूळ आलं 4 त्याचा वर्ग. आणि इथं काय लिहिणार? 48 आणि 16 किती? बघा वजा वजा अधिक 48 आणि 16 किती बाबा? 8 आणि 6 झाले 14 चे 4 हातच्याला 1 आणि 64 झाले. इथं आपण लिहू 64. बरं का? आता या वजा 64 ला पलीकडे नेला अधिक 64 झालं. म्हणजे x अधिक 4 कंसाचा वर्ग बरोबर 64. आता दोन्ही बाजूंचे आपण काय केले? वर्गमूळ. आता इथून पुढे त्यांनी काय केलं माहितीये का विषय?
इथून पुढचा विषय जरा तुम्हाला मी खोल सांगतो. विषय खोल आहे बघा. 1+4 कंसाचा वर्ग बरोबर 64. दोघांची वर्गमूळ काढली तर माझ्याकडे काय आलं, 1+4 बरोबर आपल्याकडे अधिक वजा 64चं वर्गमूळ 8 आलं. बरोबर. मग आपल्याकडे दोन उत्तर येतील. x+4 बरोबर +8 आणि x+4 बरोबर -8. x+4 बरोबर -8 अशी दोन उत्तर येतील. मग इथं x+4 बरोबर +8 आणि x+4 बरोबर -8. मग पुढे काय होईल बाबा, x बरोबर 8 आपल्या जागेवर, +4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -4 झाले. x बरोबर 8तून 4 गेले 4 आले. म्हणजे इथे x बरोबर 4 आहे. आणि पलीकडं x बरोबर -8 आपल्या जागेवर, +4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -4 झाले. आणि x बरोबर वजा वजा अधिक 8 आणि 4 झाले 12. इथं लिहायचं -12. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं -12 आपल्याकडे आलं पाहिजे. या ब्रॅकेटमध्ये -12 आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो थोडासा सोडवू शकतो. जरा वेगळा प्रश्न आला, पण हा प्रश्न मी आता खूप शॉर्टकट मध्ये सांगितलाय. हा प्रश्न मी नंतर 3 मार्कांच्या प्रश्नामध्ये याला मी खूप डिटेलमध्ये सांगेल. त्याच्यामुळे आता थोडंसं समजून घ्या. याला मी नंतर डिटेलमध्ये सांगणार आहे. हां, आता हा प्रश्न बघा, कुरिअर सेवा देणारा, आता हे कुरिअर वाल्यांचा विषय लय गंभीर आहे बघा. कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण किती रुपये घेतले बाबा? 590 रुपये घेतलेत ग्राहकाकडून. चुना लावला भेंडी गवार. त्याच्यामध्ये 500 रुपये करपात्र किमतीवर, करपात्र किंमत किती होती? करपात्र किंमत 500 रुपये होती. बरोबर. 500 रुपये करपात्र किमतीवर 45 रुपये केंद्राचा कर व 45 रुपये राज्याचा जीएसटी लावला. म्हणजे या ठिकाणी बघा, सीजीएसटी किती घेतला त्यांनी? 45 रुपये. एसजीएसटी किती घेतला त्यांनी? 45 रुपये. मग टोटल जीएसटी किती झाला? 90 रुपये. आता नीट समजून घ्या. 590 रुपये कुरिअर पाठवलं, 590 रुपये घेतले, त्याच्यातले 500 रुपये करपात्र रक्कम आहे आणि 45 रुपये सीजीएसटी, 45 रुपये एसजीएसटी, म्हणजे जीएसटी किती घेतला? 90 रुपये. म्हणजे या गोष्टीवर जीएसटी 90 रुपये घेतला. मग हा किती टक्के आहे 90 रुपये ते काढायचं बघा. पहिली गोष्ट, एकूण वस्तू व सेवा कर, केंद्राचा कर अधिक राज्याचा कर. बाबा केंद्राचा कर किती? 45 रुपये. इथं लिहिला 45 रुपये अधिक राज्याचा 45. दोघांची बेरीज किती? 90 रुपये. ते मी तुम्हाला तिथं सांगितलंय. दोघांची बेरीज 90 रुपये. आता बघा, वस्तू व सेवा कराचा दर विचारलाय भावा. 500 रुपयाने 500 रुपयावरती 90 रुपये कर घेतलाय. 500 रुपयावर 90 रुपये कर घेतला. आता टक्के कसे काढायचे? 500 रुपयावरती 90% गुणिले 100 करायचं, टक्के निघणार. इथं गुणिले 100 करा, बघा टक्के कसे निघतील. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. बरोबर. 90 भागिले 5 काय झालं बाबा? 90 भागिले 5, 5ने 90ला भाग लावला, 18%. किती आलं बाबा इथं उत्तर? 18% झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. थोडासा वेगळा प्रश्न होता, पण महत्वाचा होता. ठीक आहे. तुमचा अर्थनियोजन जे प्रकरण आहे त्यातला हा प्रश्न होता आणि हा प्रश्न खूपदा येऊन गेलाय. 1-2 वेळा मित्रांनो हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय. त्यामुळे जरा या प्रश्नाकडे तुम्हाला नीट व्यवस्थित मन लावून बघावं लागेल. ठीक आहे. चला पुढचे प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊयात. पुढे बघा, पुढचा प्रश्न. हा 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 क्या बात है, ये क्या हुआ कब हुआ. एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. त्यावरून केंद्रीय कोणाची मापे काढा. बघा इथं दिलाय बाबी, अन्न, कपडे, शिक्षण, इतर खर्चानी एकूण 100 आहे. ओके. आणि मला काय करायचं इथं? केंद्रीय कोणाचं माप. बघा प्रतिशत या ठिकाणी अन्नासाठी 40 आहे. 40 भागिले हे 100 गुणिले 360. त्याच्यानंतर 20 भागिले 100 गुणिले 360. 30 भागिले 100 गुणिले 360. 10 भागिले 100 गुणिले 360. आता मला फक्त हे बॉक्स भरायचे. बघा हे कॅल्क्युलेशन करा. 40 भागिले 100 गुणिले 360 काय उत्तर येते बघा. या ठिकाणी 0 0 0 0 गेले, 4 0 गेले, वरचे 2 खालचे 2. आता 36 चौक किती झालं बाबा? 36 चौक आलं 144. म्हणजे इथं माझ्याकडे किती उत्तर आलं पाहिजे? 144 माझ्याकडे उत्तर आलं पाहिजे. 144 अंश झालं. त्याच्यानंतर 20 भागिले 100 गुणिले 360. बघा 20 भागिले 100 गुणिले 360. 1 2 3 4 0 गेले. 36 गुणिले 2 किती आले बाबा? 72 आलं. मग इथं लिहायचं 72, 72. त्याच्यानंतर 30 भागिले 100 गुणिले 360. 30 भागिले 100 गुणिले 360. बघा 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 0 गेले. 36 त्रिक किती आलं? 108 आलं. 36 गुणिले 3 108.
मग इथं लिहायचं 108 अंश. त्याचप्रमाणे 10/100 गुणिले 360. इथं लिहायचं 10/100 गुणिले 360. शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले. 36 एके 36. अशा पद्धतीने हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. 4 बॉक्स आहे, एका बॉक्सला अर्धा मार्क. त्या चौघांची बेरीज 360 आली पाहिजे. चेक करायचं 360च येईल. नाही आली तर समजायचं आपलं उत्तर चुकलंय. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2 मार्काला आला होता. खूप सोपा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला आता आपण काय करू, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय होता इथे बघा. हा काय प्रश्न आहे. या समीकरणामध्ये x अधिक y आणि x वजा y ची किंमत काढा. मित्रांनो x अधिक y ची किंमत काढा, x वजा y ची किंमत काढा. हा प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला 1 मार्काला पण येतो, 2 मार्काला पण येतो. आता माझ्याकडे 2 समीकरण आहे. हे समीकरण नंबर 1 आणि हे समीकरण नंबर 2. मला x अधिक y ची जर किंमत काढायची असेल, या समीकरणात जर पाहिलं तर 101 x चा सहगुणक y ला आलाय आणि y चा सहगुणक 99 x ला आलाय. म्हणजे सहगुणकांची अदलाबदल झाली. आणि मला जर x अधिक y ची किंमत काढायला सांगितली असेल तर मी सरळ या 2 समीकरणांची बेरीज करणार. समीकरण 1 अधिक 2 करणार. आता जर बेरीज केली तर मला काय मिळेल, 101x अधिक 99y बरोबर 501 आणि अधिक हा दुसरा समीकरण 99x अधिक 101y बरोबर 499. मग आता काय होईल, 101 आणि 99 होतात 200. इथं लिहून टाका 200. x अधिक 99 आणि 101 होतात 200. मग या ठिकाणी इथं लिहा 200y आणि या दोघांची बेरीज होते 1000. इथं लिहून टाकलं 1000. आता सगळ्यांना 200 ने भागा. 200 एके 200 अधिक 200 एके 200 आणि 200 पंचे 1000. x अधिक y बरोबर माझ्याकडे आलं 5. आता x अधिक y ची किंमत काढली. आता मला x वजा y ची किंमत काढायची. मग x वजा y ची किंमत काढण्यासाठी या 2 समीकरणांची वजाबाकी मी करणार. मग त्यासाठी मी लिहितो समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. समीकरण 1 काय आहे, या बघा या एकाला उचलायचं आणि तिथं लिहायचं. काय मोठा एवढा झेंडा नाही लावायचा. एकाला उचला 101x अधिक 99y बरोबर 501 आणि वजा 2 नंबरचं समीकरण 99x अधिक 100y बरोबर 499. 99x अधिक 101y बरोबर 499. चला वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलली. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा झालं. 101 वजा 99. 101 मधून 99 गेले, 2x राहिले. 99 वजा 101 बघा, 99 वजा 101 बरोबर तुमच्याकडे येतात वजा 2. मग या ठिकाणी इथं लिहायचं वजा 2y आणि 501 मधून 499 गेले, 2 राहिले. इथं लिहून टाका 2. आता बघा बे के बे वजा बे के बे बरोबर बे के बे x वजा y बरोबर माझ्याकडे 1 आलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. x अधिक y किंवा x वजा y च्या किमती काढा, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. इथं तुमचं समीकरण बदलेल. समीकरण हेच राहील अशातला भाग नाही. समीकरण बदलेल, पण या पद्धतीचं गणित मित्रांनो तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे या प्रकारच्या गणितांची तयारी आपली असलीच पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. पुढचं गणित बघा. पुढचं गणित आपल्याकडे आहे. आता परत भावा वर्ग समीकरण आलं अवयव पद्धतीने. बघा तिसरं गणित आलं अवयव पद्धत. तरी सुद्धा मी सांगणार आहे कारण आपला सराव झाला पाहिजे. आता या 54ला घ्यायचं बाजूला. त्याला म्हणायचं भावा तू जरा ये रे बाजूला. 54चे अवयव 54 एके 54. ओके. त्याच्यानंतर 18 त्रिक 54, 27 दुने 54, 9 सक 54. एवढे झाले 54चे अवयव भावड्या. आता याच्यामधून एक जोडी फायनलला न्यायचे. आता इथं कन्फ्युजन आहे बघा. 18 मधून 3 गेले 15 येतात आणि 9 अधिक 6 गेले 15 येतात. आता तर गडबड आहे बरं का, लक्षात घ्या. 18 अधिक 3 54 आणि 9 अधिक 6 सॉरी 18तून 3 गेले 15. 18 वजा 3 15 आणि 9 अधिक 6 15. म्हणजे या दोघांची वजाबाकी 15 येते, या दोघांची बेरीज 15 येते. तर मित्रांनो जोडी कुठली घ्यायची सांगतो, की ज्यांची 54च्या अगोदर चिन्ह काय अधिकचं आहे. मग अशा संख्या घ्या ज्यांची बेरीज 15 आहे. आता या दोघांपैकी कोणाची बेरीज 15 आहे, 9 आणि 6 ची. म्हणून मी 9x आणि 6x घेतलं. जर माझं समीकरण असं असतं x वर्ग वजा 15x आणि वजा 54 बरोबर 0. इथं जर वजाचं चिन्ह असतं तर मी काय केलं असतं, अशा संख्या घेतल्या असत्या ज्यांची वजाबाकी 15 आहे. मग अशा टायमाला 18 आणि 3 घेतलं असतं. इथं वजाचं चिन्ह असतं तर मी 18 आणि 3 घेतलं असतं.
आता इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणजे मला बेरीज 15 पाहिजे. म्हणून मी 9 आणि 6 घेतलं कारण बेरीज 15 पाहिजे. मित्रांनो सगळा विषय या चिन्हावर डिपेंड आहे लक्षात घ्या. हे चिन्ह बघा आणि मग ठरवा कुठली जोडी घ्यायची. चला आता मला काय पाहिजे? बेरीज पाहिजे. बेरीज किती पाहिजे बाबा? 15 पाहिजे. बरोबर? आता ह्या 2 संख्या मला मिळाल्या यांची बेरीज 15 आहे. आता यांना चिन्ह द्यायचे. मित्रांनो 2 संख्यांची बेरीज केव्हा होते? जेव्हा त्या संख्यांना समान चिन्ह असेल. एकतर दोघांना अधिक चिन्ह असल्यावर बेरीज होते किंवा वजा. मग आता या दोघांना कुठली चिन्ह द्यायची? अधिकची चिन्ह द्यायची का वजाची? तर हे कशावर डिपेंड आहे? तर 15x अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणून या दोघांना मी वजाची चिन्ह देणार. जर 15x अगोदर अधिकचं चिन्ह असतं तर मी दोघांना अधिकची चिन्ह दिली असती एवढं लक्षात ठेवा. मग आता एक काम करा या ठिकाणी आपल्याला चिन्ह तर दिली आता आपण दोघांना वजा. मग इथं लिहायचं x वर्ग वजा 15x काढायचं आणि त्याच्या ऐवजी लिहायचं वजा 9x वजा 6x आणि हे अधिक 54 बरोबर 0. आता हे दोघं याच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून मला x कॉमन दिसतोय. मग मी या दोघांमधून x कॉमन काढतो. कंसामध्ये x वर्गाचा x बाहेर आला. ओके. वजा 9x आहे. त्याच्यातला x बाहेर आला. फक्त राहिले 9. त्याच्यानंतर इथं बघा वजा चिन्ह कॉमन काढलं. 6 आणि 54. जसं इथं मला एक्स कॉमन दिसत होता, तसं इथं मला असं डोळ्यांनी काही कॉमन दिसत नाही. मग एक विचार करायचा, की बाबा 6 आणि 54 कोणाच्या पाड्यात येतात? तर 6 आणि 54 हे नेहमी 6च्या पाड्यात येतात. म्हणून 6 कॉमन काढा आणि कंसात लिहा, हा एक्स लिहा. अधिकचं वजा करा, कारण कंसाच्या बाहेर वजा असेल तर आतलं चिन्ह बदलतं आणि साइन 9 54 म्हणून 9 बरोबर 0. बघा इथं x वजा 9, इथं x वजा 9 2 वेळा आले. मग त्यांना एकदाच लिहा. कॉमन काढा x वजा 9 ला आणि दुसऱ्या कंसात x वजा 6 लिहा. इथं लिहायचं x वजा 6 बरोबर 0. आता माझ्याकडे 2 उत्तर येतील. x वजा 9 बरोबर 0 येईल किंवा x वजा 6 बरोबर 0 येईल. x बरोबर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9 आणि वजा 6 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 6. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवता येईल. आजचं हे तिसरं गणित आहे मित्रांनो. अवयव पद्धतीचं तिसऱ्या प्रश्नपत्रिकेतलं तिसरं प्रकरण, तिसरं गणित. म्हणजे दरवर्षी तुम्हाला अवयव पद्धतीवर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. त्यामुळे ही पद्धत तुम्ही नीट समजून घेतली पाहिजे. ठीक आहे? पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे. बघा आता परत हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. खालील अंकगणिती श्रेणीत कितवे पद 560 आहे भावा? प्रश्न फिरवलाय. बघा लक्षात घ्या. या अंकगणिती श्रेणीमध्ये ए बरोबर किती? पहिलं पद आहे 2 आणि डी बरोबर किती? 11तून 2 गेले 9. 20तून 11 गेले 9. डी ची किंमत माझ्याकडे आलेली आहे 9. डी बरोबर आपल्याकडे आलेली आहे 9. आता मला काय विचारलंय कितवे पद 560 आहे? 560 किती नंबरला येईल? म्हणजे याचा अर्थ मी हे बरोबर 560 आलं, तर हे किती नंबरला आहेत 560? तर आपण म्हणू TN बरोबर 560 आणि याच्यातल्या N ची किंमत मला काढायची आहे. म्हणजे या N ची किंमत काढायची आहे. N 20 आलं तर 20वे पद 560 असेल. N 30 आलं तर 30वे पद 560 असेल. मग यासाठी मला या ठिकाणी TN बरोबर मी म्हटलं 560 आणि N ची किंमत काढायची आहे. मग N ची किंमत काढायचं सूत्र आहे TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TN च्या जागेवर TN ची किंमत किती लिहिली? 560 बरोबर A च्या जागेवर A ची किंमत आहे 2 अधिक N वजा 1 बाबा जसाच्या तसा त्याला काय हलवायचा नाही गुणिले D ची किंमत आहे 9. आता इथं कॅल्क्युलेशन करून तुम्ही N ची किंमत आरामात काढा. 560 आपल्या जागेवर 2 आपल्या जागेवर अधिक 9ने या कंसाला गुणा. 9 गुणिले N 9N वजा 9 एके 9. आता 560 आपल्या जागेवर बरोबर 9N ला पण इथंच लिहून टाका आणि 2 वजा 9 वजा 7 झाले. ठीक आहे. आपल्याला N ची किंमत काढायची वजा 7 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 60. 560 अधिक 7 बरोबर 9N. मग आपल्याकडं 9N बरोबर किती आलं? 567 कारण 560 आणि 7 झाले 567. आता N ची किंमत काढायची. N ला इथंच ठेवा. 567 आपल्या जागेवर हे 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 9. आता 9ने 567 ला भाग लावा. 9ने भाग लावायचा आहे 567 ला. 9 सक 54 झालं. ओके. 56 मधून 54 गेले 2 वरून आले 7. 9 7 9 त्रिक 27 झालं. म्हणजे N बरोबर किती? 63. म्हणजे 63वे पद 560 आहे. हा प्रश्न थोडासा वेगळा होता. पुस्तकामध्ये जी सोडवून गणित दिलेली आहे त्याच्यामध्ये या प्रकारचा प्रश्न आहे लक्षात घ्या. सॉल्व एक्झाम्पल. त्यामुळे पुस्तकामध्ये जी सोडवून दिलेली गणित असतात ती गणित सुद्धा आपण नीट समजून घेतली पाहिजे. आपले बरेचसे विद्यार्थी सोडवून दिलेल्या गणितांकडे लक्ष देत नाहीत. ठीक आहे. चला पुढे.
पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, हा थोडासा वेगळा. शेअरचा बाजारभाव मगाशी सुद्धा आला होता. शेअरचा बाजारभाव 200 रुपये. किती आहे बाबा? बाजारभाव लिहून टाका. बाजारभाव बरोबर किती रुपये? 200. शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर त्या शेअरची किंमत किती? आता दलाली किती आहे बाबा? दलालीचा दर, दलालीचा दर, चा दर, दलालीचा दर दिलेला आहे 0.3%. ओके. तर आपल्याला विचारलंय की त्या शेअरची खरेदी किंमत किती. मग सुरुवातीला आपण दलाली काढली पाहिजे. दलालीचा दर 0.3 दिलाय ना, मग ती सुरुवातीला मी दलाली काढतो. दलाली भावा, दलाली किती येईल बाबा? 200 रुपयावर 0.3%. बरोबर. म्हणजे याचा अर्थ 200 रुपयावर 0.3 म्हणजे 0.3% म्हणजे 0.3 भागिले 100. हे 100 आणि हे दोन शून्य गेले. काय राहिलं? 2 गुणिले 0.3. आता 0.3 बेत्रिक 6 झालं. म्हणजे किती आले? रुपये 0.6. म्हणजे या ठिकाणी दलाली किती रुपये आली? 0.6 रुपये आले. आता आपल्याला काय म्हटलंय? खरेदी किंमत. शेअरची खरेदी किंमत. शेअरची खरेदी किंमत बघा, सूत्र सांगतो तुम्हाला. शेअरची खरेदी किंमत. शेअरची खरेदी किंमत कशी काढायची? शेअरची खरेदी किंमत म्हणजे बघा, लक्षात घ्या. बाजारभाव 200 रुपये. समजा बाबा एखाद्याने शेअर घेतला, मी शेअर विकत घेतला, तर मला 200 रुपये द्यायचे आहेत. 200 रुपये दिले, प्लस त्याच्यावरची दलाली सुद्धा द्यावी लागणार आहे. म्हणजे शेअरची खरेदी किंमत म्हणजे बाजारभाव, लक्षात घ्यायचं, बाजारभाव अधिक दलाली. शेअरची खरेदी किंमत म्हणजे बाजारभाव अधिक दलाली. बाजारभाव किती? 200 रुपये आणि दलाली किती? 0.6 रुपये. मग इथं लिहायचं 200 अधिक 0.6. 200 आणि 0.6 किती झाले? रुपये 200.6. ही झाली खरेदी किंमत. आणि विक्री किंमत जर म्हटलं असतं तर बाजारभाव वजा दलाली असतं. मग थोडंसं उत्तर वेगळं आलं असतं. 199.4 वगैरे काहीतरी आलं असतं. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. चला आता पुढे जाऊयात आपण. पुढचा बघा. आता इथे बघा, हा थोडासा वेगळा आहे. समेशन FIDI बरोबर 1000, 10,000. समेशन FI बरोबर आपल्याला दिलेलं आहे 100 रुपये. ए बरोबर 200 रुपये आहे. तर आपल्याला मध्य काढायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, FIDI दिले आणि मला FI काढायचंय. FIDI दिलंय आणि FI दिलेला आहे आणि ए ची किंमत दिली. आता FIDI म्हणजे मला डी बार काढावा लागेल. पहिला डी बार काढा. डी बार काढायचा फॉर्म्युला असतो FIDI भागिले समेशन FI. बघा, मध्य काढायचा. आता FIDI किती? 10,000. इथं लिहून टाका 10,000. 1, 2, 3, 4 शून्य. भागिले FI किती? 100 आहे. इथं लिहिलं 100. हे दोन शून्य गेले. म्हणजे डी बार किती आलं बाबा? माझ्याकडे 100 आलं. आता मला काय करायचं? मध्य काढायचंय. आता हा गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं सूत्र, ए ची किंमत माझ्याकडे आहे आणि अधिक डी बार आहे. म्हणजे मध्य काढायचं सूत्र ए अधिक डी बार असतं. हे माहिती आपल्याला, हे लक्षात घ्या. हा वेगळा प्रश्न आहे थोडासा. पुस्तकामध्ये नाहीये पण परीक्षेला आला होता. ए अधिक डी बार. ए ची किंमत किती बाबा? 200, 2000 रुपये. 1, 2, 3 अधिक डी बार किती? 100 रुपये. मग इथं लिहिलं 100 रुपये. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, एक्स बार म्हणजे मध्य म्हणजेच एक्स बार, मध्य काढायचं आहे. 200 अधिक 100 किती झाले बाबा? 2000 अधिक 100 किती झालं? 2100 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. थोडासा वेगळा प्रश्न आहे मित्रांनो हा. बोर्डाच्या परीक्षेला आला होता. तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये, पण या पद्धतीचा प्रश्न येतो. तर अशी आपण या ठिकाणी ही एक प्रश्नपत्रिका बघितली, तिसरी. आता पुढे जाऊयात बघा. आता जुलै 2000 या ठिकाणी आपण 24 ची प्रश्नपत्रिका बघूया. जुलै 2024. बघा याच्यामध्ये परत या पद्धतीचा प्रश्न आला. हा प्रश्न आपण मगाशी पण बघितलेला. पहिली जी आपली प्रश्नपत्रिका होती, त्या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा टेबल आपण बघितलेला. त्याच्यामध्ये x अधिक 2y बरोबर 4 सेम मित्रांनो आले काय? या ठिकाणी सेम सेम गणित आहे. तुम्ही बघा, लक्षात घ्या. मगाशी जी आपण 2024 म्हणजे पहिली जी प्रश्नपत्रिका होती, त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो हेच गणित होतं. सेम गणित आहे. त्याच्यामध्ये फक्त इथं हा एक भाग ऍड झालाय. बाकी गणित सेमच आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. बघा सेम गणित आहे. हे रिपीट झालं. त्याच्यामुळे मी याच्याकडे जात नाही. तुम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करा. रिपीट गणित आलंय. ओके, आलं, डबल आलं गणित बघा. म्हणजे आज आपण जे गणित बघितले त्याच्यातली बरीचशी गणित डबल येऊ शकतात. आता हे गणित बघा मित्रांनो. या गणितामध्ये काय दिलंय? विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. वर्ग समीकरण आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. आता मला सांगा, याच्यामध्ये a ची किंमत किती? m वर्गच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 असतो. बरोबर. b ची किंमत किती? m च्या बाजूला 2 आहे आणि c ची किंमत 9. आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काय असते? b चा वर्ग. b च्या जागेवर 2 आहे म्हणून 2चा वर्ग
वजा 4 आपल्या जागेवर गुणिले a ची किंमत 1 आणि गुणिले c ची किंमत माझ्याकडे 9 आहे. 2चा वर्ग आला 4 आणि 4 एके 4, 4 नवे 36. 4 वजा 36 माझ्याकडे उत्तर आलं वजा 32. झालं, विषय संपला. एवढं लिहायचं, बाकी खाली काय बघायची गरज नाही. आता ही जी किंमत आहे वजा 32, ही किंमत तुमच्या डेल्टापेक्षा छोटी किंमत आहे, शून्यापेक्षा छोटी किंमत. ही डेल्टाची किंमत जी आहे ती शून्यापेक्षा कमी आहे, म्हणून मुळे वास्तव संख्या आहे. पण आपल्याला एवढेच बॉक्स भरायचे होते, तेवढे भरले, विषय संपला. मुळांच्या स्वरूपावरचा प्रश्न येऊ शकतो, त्याची तयारी करा. पुढचा बघा प्रश्न. हा प्रश्न पण मगाशी आपण बघितला बरं का, प्रश्न रिपीट झाला या प्रकारचा. सेम असा एक प्रश्न आपण बघितलेला, फक्त स्मिताच्या ऐवजी दुसरं नाव होतं. 12,000च्या ऐवजी 24,000 रुपये होतं. मगाशी बघा 12,000च्या ऐवजी 24,000 होतं. प्रश्न रिपीट झालाय. स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर 2 रुपये अधिमूल्याने या ठिकाणी विकत घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा यामध्ये गोष्टी बऱ्याचशा दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट मला दिले, दर्शनी किंमत 10 रुपये, अधिमूल्य 2 रुपये. मग बघा बाजारभाव म्हणजे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. इथं काय बाबा अधिमूल्य, मी फक्त अधिमूल्य या ठिकाणी येतो. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत किती बाबा आपल्याला दिले 10 रुपये, मग 10 रुपये. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य लिहिलं. दर्शनी किंमत 10 रुपये, अधिमूल्य 2 रुपये. 10 आणि 2 12 रुपये. 12 रुपये काय झाले बाबा या ठिकाणी बाजारभाव झाला. शेअरची संख्या म्हणजे एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक 12,000 रुपये आणि बाजारभाव किती 12 रुपये. 12,000 ला 12 ने भाग लावला, 12 एक्के 12 म्हणजे इथे 1,000 शेअर्स आलं. मगाच्या प्रश्नामध्ये सुद्धा 1,000च उत्तर होतं. हा प्रश्न रिपीट झालाय मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. बघा रिपीट झालेले सगळे प्रश्न आता रिपीट होत चाललेत. आपण जसं पुढे जाऊ तसतसे बरेचसे प्रश्न रिपीट होतील. हा प्रश्न पण रिपीट झाला. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. x अधिक y बरोबर 5 हे समीकरण नंबर 1 आहे आणि x वजा y बरोबर या ठिकाणी 3 हे समीकरण नंबर 2 आहे. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण एक सामायिक समीकरण सोडवा असा प्रश्न बघितला होता. फक्त तो प्रश्न थोडासा वेगळा होता आणि हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, परंतु हाच प्रश्न आला होता. बरोबर, आकडे बदललेत पण प्रश्न आलाय. आता ही दोन समीकरणं सोडवायची म्हणजे मला x आणि y ची किंमत काढायची. या दोघांमध्ये बघा बेरीज केली तर y कट होईल, वजाबाकी केली तर x कट होईल. म्हणून आपण या दोन समीकरणांची बेरीज करू. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून टाकूयात. दोघांची बेरीज केल्यावर काय होतंय बघा, x अधिक y बरोबर आपल्याकडे आहेत 5 आणि अधिक x वजा y बरोबर आपल्याकडे आहे 3. x आणि x झाले 2x, y आपल्याकडे कट झाले 5 आणि 3 आपल्याकडे 8 झाले. आपल्याला काढायचे x ची किंमत. x ला म्हणायचं इथंच थांब, 8 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 3 ला म्हणायचं तुझं, 2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले x बरोबर आपल्याकडे आलं 20 चौक 8. x ची किंमत 4 आली. आता आपल्याला काढायचे y ची किंमत. y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 4 या किमतीला आपण समीकरण नंबर 1 किंवा 2 कशातही ठेवा. मग इथे लिहायचं x बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवली तरी चालेल. आपण भावा याला 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय माझ्याकडं x अधिक y बरोबर 5 आहे. मग इथे लिहायचं x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती 4 आहे. मग इथे लिहायचं 4 अधिक y बरोबर 5. y आपल्या जाग्यावर 5 आपल्या जाग्यावर 4 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4 झाले. y बरोबर 5तून 4 गेला 1 आलं. तर अशा पद्धतीने x बरोबर 4 y बरोबर 1. बघा x अधिक y बरोबर 5, 4 अधिक 1 बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3, 4 वजा 1 बरोबर 3 म्हणजे उत्तर बरोबर आहे. तर हा प्रश्न पण रिपीट झाला मित्रांनो. हा अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. एकदम सिंपल आहे. आता पुढे चला पुढचा प्रश्न बघू, पण त्याच्या अगोदर पाणी पिऊ. आणि हा प्रश्न खूप सिंपल आहे बरं का. बघा बघा मित्रांनो, आपण जर तसं पाहिलं, हा क्रिएटिव्ह लर्निंग, ओके 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 चला बघा या ठिकाणी एकच मिनिट फक्त 1 मिनिट. हा या ठिकाणी जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर या गणितामध्ये हा प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येऊन गेलाय. 1 मार्कांच्या प्रश्नामध्ये सुद्धा हा प्रश्न आपण बघितला. हा प्रश्न जरा नीट काळजीपूर्वक बघा. याच्यात काय दिलंय की x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. मित्रांनो लय सोपा प्रश्न आहे. काय करायचं इथं kx वर्ग
वजा 10x अधिक 3 बरोबर 0. याच्यामध्ये एकच काम करायचं भावा. तुला x बरोबर 3 दिलंय. या समीकरणामध्ये x च्या जागेवर तू 3 लिहिलं, तुला y ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. काय करायचं? k गुणिले x चा वर्ग. x च्या जागेवर 3 लिहा, 3 चा वर्ग. वजा 10 गुणिले x च्या जागेवर 3 अधिक 3 बरोबर 0. एकच काम केलं. जिथं जिथं x आहे तिथे तिथं 3 लिहिले. k गुणिले 3 चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 आपल्या जागेवर बरोबर 0. 9 गुणिले k 9k आणि वजा अधिक वजा बाकी 30तून 3 गेले 23 30तून 3 गेले 27 राहिले वजा 27 बरोबर 0. k ची किंमत काढायची. मग 9k आपल्या जागेवर वजा 27 त्याला म्हणायचं बाबा तू पलीकडे जा अधिक 27 होतील आणि k आपल्या जाग्यावर 27 आपल्या जाग्यावर हा 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला भागिले आणि k बरोबर 9 त्रिक 27 झालं. अशा प्रकारे k ची किंमत 3 येईल. मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. या पद्धतीचा प्रश्न k ची किंमत काढायला आपल्याला येऊ शकतं. समीकरण बदलेल. x ची किंमत 3 च्या ऐवजी दुसरी काहीतरी येईल. पण k ची किंमत काढायला प्रश्न आपल्याला 2 मार्काला 3 मार्काला किंवा कधी कधी 1 मार्काच्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. ओके बघा पुढे. आता हा प्रश्न अरे किती वेळा तिसऱ्यांदा प्रश्न आला भावड्या. हा प्रश्न परत आला 19वे पद काढा. तिसऱ्यांदा प्रश्न आलाय. त्याच्यामुळे हा प्रश्न आता मी घेत नाही. मगाशी ऑलरेडी आपण बघितलाय. तिसऱ्यांदा प्रश्न रिपीट झालाय. 19वे पद काढा. चला पुढे. आता या ठिकाणी बघा एका रिस्ट वॉच बेल्टची किंमत 586 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर तो बेल्ट ग्राहकाला किती पडेल? किती रुपयाला पडेल? बघा कर पात्र किंमत बेल्टची करपात्र किंमत काढ भावा. किती रुपये करपात्र किंमत? रुपये 586 मात्र. आणि जीएसटीचा दर आपल्याकडे दिलेला आहे 18%. आणि मला पहिली गोष्ट काय करायचं, आता हा बेल्ट त्या ग्राहकाला किती रुपयाला मिळेल? आता समजा मी गेलो, मी म्हटलं मला तो बेल्ट दे. हा बेल्ट मी घेतला तर मला 586 रुपये द्यायचे बरोबर. 586 रुपये तर द्यायचे प्लस 18% जीएसटी पण द्यायचा आहे. म्हणजे 586 अधिक जीएसटी. मग आपण काय करू, आधी जीएसटी काढू. मग जीएसटीचा जर 18% दिलाय, मग जीएसटी बरोबर किती? 586 रुपयावरती 18%. म्हणजे 586 गुणिले 18 भागिले 100. आता 586 गुणिले 18 करा. गुणाकार करू. 586 गुणिले 18 बघा 8 सक 48 हातच्याला आले 4 88 64 आणि 4 68 चे 8 हातच्याला आले 6 8 पंचे 40 आणि 6 आपल्याकडे झाले 8 पंचे 40 आणि 6 झाले 46 झालं. एक शून्य घेतला 1 सक 6 1 8 8 1 पंचे 5 बघा 8 6 आणि 8 14 चे 4 हातच्याला आले 1 6 आणि 8 14 आणि 1 15 चे 5 हातच्याला आला 1 आणि 10 किती 10,548. इथं आलं 10,548 भागिले 100. 10,548 ला 100 ने भाग लावला तर माझ्याकडे किती आलं उत्तर 105.48. कारण 100 ने भाग लावला आपण 2 पॉइंट अलीकडे आलो. जीएसटी किती आला 105.48. आता मला काय करायचंय, ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम काढायची. आपल्याला काय विचारलंय की ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल. ओके मग आपण इथे लिहू ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम लागणारी किंमत म्हणा किंवा रक्कम म्हणा. आता ही किंमत किती, तर ही जी किंमत आहे मित्रांनो ती किती येणार आहे की करपात्र किंमत किती रुपये, की बाबा या बेल्टची किंमत करपात्र किंमत 586 रुपये. तर ग्राहकाला किती रुपये द्यायला लागणार आहे 586 द्यावे लागणार अधिक जीएसटी किती 105.48. 105.48 तुम्ही इथं लिहायचं करपात्र किंमत अधिक जीएसटी लिहायचं आणि करपात्र किंमत 586 आहे आणि अधिक जीएसटी 105.48. बघा 586 अधिक 105.48 बेरीज करा. 0.48 आपल्या जाग्यावर 6 आणि 5 11चे 1 हातच्याला 1 आणि 9 आणि 6 691.48 येईल. इथं तुमच्याकडे उत्तर येईल रुपये 691.48. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. जीएसटीच्या संदर्भातला आहे. अर्थ नियोजन या प्रकरणातला प्रश्न आहे आणि महत्वाचा आहे. ठीक आहे चला पुढे. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. हा प्रश्न तुमचा सांख्यिकी प्रकरणातला आहे. 5वा प्रश्न काय दिले, एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख दिलेला आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या. यातला ए जो प्रश्न आहे त्याच्यात मला काय दिले, शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम 2000
तर एकूण गुंतवणूक किती? बघा, शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम, शेअर्स मध्ये किती रुपये गुंतवलेत आपण? रुपये 2,000, बरोबर? 2,000. आता एकूण गुंतवणूक जी आहे, आपण एकूण गुंतवणूक गुंतवणूक एकूण गुंतवणूक आपण काय करू बाबा, X रुपये मानू. आता शेअर्स मध्ये 2,000 रुपये गुंतवलेत. हे 2,000 रुपये किती? आता मला सांगा, शेअर्स साठी थिटा किती आहे? शेअर्स साठी केंद्रीय कोनाचं माप 60 अंश आहे, बरोबर? आता मला सांगा, एकूण गुंतवणूक किती? X रुपये. त्या X रुपयावरती किती रुपये गुंतवलेत? 2,000 रुपये. बरं ना, एकूण गुंतवणूक जी X रुपये, त्याच्यामधून त्याने 2,000 रुपये गुंतवलेले आहेत. आणि हे किंवा असं करा, की हे 60 अंश जे आहेत ते किती पैकी आहेत? 360 पैकी. 60 अंश आपले 360 पैकी आहेत. तर हे 2,000 रुपये किती पैकी असतील? असं करा. 360 पैकी 60 आहे. तर 2,000 किती पैकी? X पैकी असं आपण म्हणू आणि त्या तिरकस गुणाकार करून जे उत्तर येईल ते आपलं. बघा, 60 गुणिले 1 60x, किंवा या ठिकाणी लिहा 6 के 6 6 6 36, म्हणजे 1/6 बरोबर 2,000 भागिले X आलं. आता तिरकस गुणाकार जर केलं तर x गुणिले 1 x येतं आणि 6 दुने 12, म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे येतील 12,000, म्हणजे एकूण गुंतवणूक किती? 12,000 रुपये. ओके, हा झाला पहिला प्रश्न. आता बी मध्ये आपल्याला विचारले पोस्टातील गुंतवणूक. पोस्टातील गुंतवणूक एकदम सोपा विषय. पोस्टातील गुंतवणूक. आता बघा, पोस्टामध्ये गुंतवलेले पैसे किती? पोस्टामध्ये थिटा किती आहे बाबा? पोस्टासाठी आपल्याकडे थिटा 30 अंश आहे, बरोबर? मग इथं 30 किती पैकी आहे? 360 पैकी. 360 पैकी 30 आहे, त्याला गुणिले 12,000 करा, त्याला गुणिले एकूण गुंतवणूक करा, बरं का? 30 भागिले 360, 360 पैकी 30 आहेत, म्हणजे केंद्रीय कोनाचं माप भागिले 360 गुणिले एकूण गुंतवणूक करा. आता जे उत्तर येईल ते तुमचं. बघा, या ठिकाणी शून्य गेला, शून्य गेला, आपल्याकडे उत्तर आलं बघा. या ठिकाणी काय येईल? 12 एक्के 12, हे 100 करा आणि 12 त्रिक 36 आलं आपल्याकडे या ठिकाणी. आता वर किती आलं? 30 गुणिले 100 आपल्याकडे झालं 3,000 आणि भागिले आपले 3. 3,000 ला 3 भागलं, आपल्याकडे उत्तर आलं रुपये 1,000. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा 5वा प्रश्न सोडू शकतो आणि ही प्रश्न पत्रिका सुद्धा आपण पाहिलेली आहे. तर या ठिकाणी आता पुढे आपल्याकडे काय आहे का आपण बघून घेऊयात. पुढे आपल्याकडे आपण जर बघितलं तर मार्च 2023 ची बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. आय थिंक ती मार्च 2023 ची बोर्डाची प्रश्नपत्रिका, नोव्हेंबर 2023 ची. इतर ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण नंतर बघूयात. पण साधारणतः आपण 4 प्रश्नपत्रिकांमधले 2 मार्कांचे महत्त्वाचे प्रश्न आपण गणित भाग 1 चे आज बघितलेले आहेत. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आणि तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.